हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपला क्लास 6 आहे, पण आपण आज क्लास सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी टिप देणार आहे की तुम्हाला जर मार्केटमधले मिळणाऱ्या कोनमधून जर तुम्हाला एखाद्या वेळेस मेहंदी काढायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे मार्केटमध्ये अवेलेबल असलेला कोन तुम्ही यूज करू शकता। पण मार्केटचा जो कोन असतो त्याची पुढची टिप ही थोडी जाडमध्ये चालते, त्यातून थोडी जाडमध्ये मेहंदी बाहेर येते। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। तर हा कोन बारीक कसा चालायचा यासाठी एक तुम्हाला छोटीशी टिप देणार आहे मी। तर याची पुढची जी टिप आहे त्या साईडला आपल्याला ट्रान्सपरंट सेलो टेप लावून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ट्रान्सपरंट सेलो टेप मी कट करून घेतलेली आहे। त्याला पुढच्या साईडला क्रॉसमध्ये लावून घ्यायचं आहे। हळूच अशी व्यवस्थित लावून घ्यायची आणि कोनला तुम्हाला पाहिजे तेवढे बारीक टिपमध्ये त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। एकदा व्यवस्थित अशी लावून झाली की उरलेली सेलो टेप खालच्या बाजूला प्रेस करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आता पुढच्या साईडला एकदम छोटीशी बारीक टिप आलेली आहे, त्यातून मेहंदी प्रेस करून बघूया आपण। बघा कोन किती बारीक चालतोय, तुम्हाला पाहिजे तेवढी बारीक टिप तुम्ही ॲडजस्ट करू शकता। अशा प्रकारे तुम्ही याही कोननी मेहंदी काढू शकता। आजची मेहंदी आपण याच कोननी काढणार आहोत। तुम्ही बघू शकता की हा कोन पण किती छान चालतोय। तर आपण आज क्लास 6ला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिलर एलिमेंट्स बघितलेले, चेक्स। या व्हिडिओमध्ये आपण फिलर एलिमेंट्स बघणार आहोत फ्लावर टाईपमध्ये। तुम्हाला जर ब्रायडल मेहंदीमध्ये जर एखादी स्पेस भरून घ्यायची असेल तर कशा पद्धतीने भरायची ते आपण पाहूया। फर्स्ट राऊंडमध्ये आपण इथं फ्लावर काढून घेतो एकदम सिंपलमध्ये, आणि त्याला अशा प्रकारचे पानांचे आकार काढायचा आहे। पूर्ण राऊंड भरून आपल्याला हा शेप रिपीट करायचा आहे। फ्लावर काढायचे आणि पान काढायचे, रिपीट तो शेप करायचा आहे। पूर्ण सर्कल भरून आपल्याला हाच शेप रिपीट करायचा आहे। पण काळजी एवढीच घ्यायची आहे की हा शेप रिपीट करताना कुठं जास्त स्पेस किंवा कमी स्पेस सुटली नाही पाहिजे। कुठं थोडीफार स्पेस राहिली असेल तर तुम्ही तो राऊंड काढून एक छोटासा ती स्पेस कव्हर करू शकता। अशा प्रकारे पूर्ण राऊंड सर्कल भरून आपण मेहंदीची डिझाईन काढून घेतलेली आहे, आणि त्याला आउटलाईन करून घ्यायची आहे सर्कलला, आणि मधल्या फ्लावर्सला आणि पानांना पण आउटलाईन करून घ्यायची आहे, आणि उरलेल्या भागाला पूर्ण मेहंदीने फिल करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अगोदर आउटलाईन करून घ्यायची आहे आणि मग पूर्ण सर्कल भरून मेहंदी भरायची आहे। सेकंड फिलर एलिमेंट आपण बघूया। या ठिकाणी छोटे छोटे हम्स काढायचे आहेत, त्याचे 2 लेयर घ्यायचे आहेत। मध्ये एक सर्कल घ्यायचा आहे आणि साईडने एक हम्सची लाईन घ्यायची आहे, त्याच्यावरून आणखीन एक हम्सची लाईन घ्यायची आहे। दोन्ही साईज छोटेच आहेत। हाच शेप रिपीट करायचा आहे पूर्ण सर्कल भरून। या सर्कलमध्ये पण कुठंच कमी जास्त स्पेस नाही सुटली पाहिजे। शेप पण सेम आले पाहिजेत, आकार पण त्या फ्लावरचे। अशा पद्धतीनं डिझाईन काढायच्या अगोदर तुम्ही स्पेसचं ॲडजस्टमेंट करायला पाहिजे, जेणेकरून कुठेच कमी जास्त स्पेस सुटणार नाही। डिझाईन काढून झाल्यावर सर्कलला आउटलाईन करून घेऊया, आणि मधल्या फ्लावर्सला आउटलाईन करून घ्यायची आहे, आणि उरलेल्या भागामध्ये मेहंदी फिल करायची। अशा प्रकारे पूर्ण फ्लावर्सला आपण आउटलाईन करून घेतोय आणि मेहंदी फिल करून घ्यायची आहे। हा पण आपला सर्कल तयार आहे। नेक्स्ट हम्सची एकदम छोटीशी लाईन काढायची आहे, नाजूक, आणि त्याच्यावरून फ्लावर्सची लाईन काढायची आहे। मोठ्या साईजमध्ये हम्स काढायचे आहेत। ही आपली थर्ड डिझाईन आहे। हीच रिपीट परत डिझाईन करायची आहे। मधल्या साईडला सर्कल घ्यायचं आहे, त्याला आउटलाईन घ्यायची आहे,
नाजूकमध्ये हम्सची लाईन घ्यायची आहे. थोड्या मोठ्या साईजमध्ये हम्स काढायचे आहेत आणि अशा प्रकारचे शेप काढून त्याच्या वरच्या साईडने त्याला पानाने कव्हर करायचे. हीच पूर्ण सर्कल भरून रिपीट करायची आहे अशा प्रकारे. आता याला पण आपण आउटलाईन करून घ्यायची आहे. आणि आउटलाईन करून झाल्यावर मोकळ्या स्पेसमध्ये मेहंदी फिल करायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. मेहंदी फिल करून झाल्यावर किती सुंदर दिसते ही डिझाईन. 1 2 and 3 4th सर्कल आपण बघूया. याच्यामध्ये पण आपण एकदम सिंपल शेप बघतोय. फक्त हाफमध्ये सर्कल काढून समोरच्या साईडने डिझाईन काढायची आहे. एकाच साईडने दोन्हीची तोड न करता ऑपोजिटमध्ये काढून घ्यायची ही डिझाईन. उरलेले छोट्या छोट्या भागामध्ये सर्कल काढून घेऊया छोटे छोटे, जेणेकरून खूप जास्त स्पेस दिसणार नाही. याला पण आउटलाईन करून घ्यायची आणि उरलेल्या भागामध्ये मेहंदी फिल करून घ्यायची. नेक्स्ट डिझाईन आहे लोटसची. आपण बघूया. अशा प्रकारे लोटस काढून घ्यायचे. मधल्या साईडने छोटे छोटे पान काढायचे. वरती खूप जास्त स्पेस राहते, त्या स्पेसमध्ये पण डिझाईन काढून घ्यायची आहे आणि छोटे छोटे राऊंड घ्यायचे. अशा प्रकारे ही पण डिझाईन तयार आहे. आउटलाईन करून घ्यायची आणि उरलेल्या भागामध्ये मेहंदी फिल करून घ्यायची. तुम्ही या डिझाईनची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. खूप छान अशी डिझाईन वाटते मेहंदीमध्ये भरल्यावर. व्हिडिओ रेग्युलर पाहत राहा आणि मेहंदीची प्रॅक्टिस करत राहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. नेक्स्ट डिझाईन आपण गुलाबाच्या फुलांची बघतोय. अशा प्रकारे डिझाईन काढून घ्यायची. त्याला आउटलाईन आणि परत मेहंदी फिल करून घ्यायची आहे. पूर्ण राऊंड भरून आपल्याला ती डिझाईन परत 30 रिपीट करायची आहे आणि पूर्ण मेहंदी फिल करून घ्यायची. अशा प्रकारे ही पण डिझाईन तयार आहे. नेक्स्ट आपण एकदम सिंपल फ्लावरमध्ये बघणार आहोत. आपण फर्स्ट राऊंड बघितला त्या प्रकारे छोटी हम्सची लाईन काढून घ्यायची आणि वरती छोटे छोटे पानांचे आकार काढायचे आणि तेच पानांची परत रिपीट करायची आहे. पूर्ण सर्कल भरून हीच डिझाईन काढायची आहे. ही डिझाईन काढून झाल्यावर त्यामध्ये पानांची लाईन घ्यायची आहे. एकदम नाजूक अशी वेल काढायची तिथे पण. राऊंडमध्ये स्पेस नाही राहिली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन ॲडजस्ट करायची आहे. अशा प्रकारे डिझाईन काढून झाल्यावर त्या राऊंड सर्कलमध्ये डिझाईनला आउटलाईन करून घेऊन पूर्ण मेहंदी फिल करून घ्यायची आहे. या मेहंदीची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि मधल्या पानांमध्ये जी फ्लावर आहे त्याला आपण मध्ये शेडिंग भरून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या या 7 टाईपमध्ये डिझाईन तयार आहेत. या मेहंदीची छान अशी प्रॅक्टिस करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.